चंद्रकांत खैरेंचा मला असं वाटतं दुसरा विजय घ्या आता असं मला वाटतं. हे पहा, शिवसेनेचं कार्य हे महाराष्ट्र आहे, कार्यक्षेत्र आहे महाराष्ट्र आहे. त्यामुळं केंद्रात जरी गेलं आणि राज्यात जरी राहिलं तर काम तर राज्यातच करायचं. मला असं वाटतं अजून फार दूर सगळ्या गोष्टी आहेत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख निर्णय घ्यायला समर्थ आहेत. कोणी काय इच्छा व्यक्त केली याला कोणताही अर्थ उरत नाही. जनतेची इच्छा काय ही महत्वाची असते आणि जनतेची इच्छा पक्षप्रमुखांना माहिती असते. त्यामुळे मला असं वाटतं ना त्या विषयावर फार चर्चा करावी. बहुतांश पदाधिकारी यांनी चंद्रकांत खैरे यांचं नाव घेतल्याचं माहिती नव्हते. काय मला वाटतं चुकीची माहिती तुमच्याकडे. पदाधिकारी कोणाचे नसतात, पदाधिकारी संघटनेचे असतात. ते शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानत असतात आणि त्यामुळे पक्षप्रमुख जो आदेश देईल त्याची अंमलबजावणी करणं पदाधिकाऱ्यांचं काम असतं. मला वाटतं ते काम संभाजीनगरात आम्ही करत आलेलो आणि याच्यानंतरही करत राहू सगळे. मात्र चंद्रकांत खैरेंचा मला असं वाटतं दुसरा विजय घ्या आता असं मला वाटतं. नाही, पण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आपण पोचला होता. विधान परिषदेची जबाबदारी विरोधी पक्षनेत्याची आपल्यावर पडल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राबरोबर सर्वात जास्त लक्ष आपण संभाजीनगरमध्ये घातलं होतं. मग त्या अनुषंगाने आपण इच्छुक आहात अजून देखील? मला असं वाटतं मी हे सांगितलेलं माझ्या इच्छेला संघटनेत अर्थ नसतो असं मी म्हणणार नाही. परंतु सगळ्यात महत्वाचं पक्षप्रमुखांचं इच्छा महत्वाची असते. संघटनेच्या जबाबदाऱ्या असतात. आत्ताच्या घडीला माझ्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि मला वाटतं ती मी समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. वंचित आघाडी जबाबदारी केंद्रातली जबाबदारी तुम्ही पार पाडणार का अशी इच्छा व्यक्त वगैरे काही हे पहा, शिवसेनेचं कार्य हे महाराष्ट्र आहे, कार्यक्षेत्र आहे महाराष्ट्र आहे. त्यामुळं केंद्रात जरी गेलं आणि राज्यात जरी राहिलं तर काम तर राज्यातच करायचं आहे. मला असं वाटतं दुसरा विषय घ्या. वंचित बहुजन निर्यात बंदीनंतर कांद्याच्या भावामध्ये अजून देखील प्रश्न झालेला आहे. अधिवेशनामधून काहीतरी चांगलं मिळेल शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती, परंतु कांद्याच्या वस्तूंना हे पहा, कांद्याची निर्यात बंदी करण्याचा शेतकऱ्यावर अन्यायकारक निर्णय केंद्राने घेतलेला आहे. कांद्याच्या ज्यावेळेस घसरण झाली त्यावेळेस त्याच्यावर या कांद्यावर अनुदान द्यायचं सरकारने जाहीर केलेलं होतं, केलेलं आहे. हे अनुदान सुद्धा काही जणांना एक टप्पा, काही जणांना दुसरा टप्पा, किमान 70,000 रुपये भेटायला पाहिजे होते, पण काही जणांना 10,000, काही जणांना 20,000 रुपयेच भेटलेले आहे. असं असताना कांद्याची निर्यात बंदी करून कांद्याचा भाव जो जवळपास 4,000, 42 पण गेला होता तो 1,500, 1,400, 1,300, 1,200 असा येऊन पोहोचलेला आहे. सारासार शेतकऱ्यावर, कांदा उत्पादक शेतकऱ्यावर हा अन्याय आहे. हे राज्य सरकार कांद्याच्या बाबतीत यांनी भूमिका मांडली होती की आम्ही केंद्राशी बोलू, निर्यात बंदी उठवता येईल त्याच्यासाठी चर्चा करू. परंतु केंद्राशी अजूनही राज्याचा प्रतिनिधी याविषयी कोणी बोललं नाही. राज्याचे मुख्यमंत्री नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री नाही, कृषी मंत्री नाही, पणन मंत्री नाही. आणि मग अशी स्थिती असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यावर हे सरकार अन्याय करते सुस्पष्ट आहे. वंचित बहुजन आघाडीने जे तुमच्यासोबत युतीत आहे त्यांनी लोकसभा जागा वाटपांबाबत एक नवीन फॉर्म्युला ठेवलाय. 12-12 जागा, म्हणजे चारही पक्षांना 12-12 जागा द्या असा प्रस्ताव ठेवलाय. कसं बघतं? मला वाटतं ते काम पक्षप्रमुखांचं आहे, माझं ते काम नाही. प्रस्ताव कोणतेही पक्ष कोणताही ठेवत असतात, परंतु शेवटी चर्चेतून याच्यातून मार्ग निघत असतो. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या विषयात निश्चित चर्चेतून मार्ग निघेल. सरकारने गोळ्या जरी घातल्या तरी आरक्षण मिळेपर्यंत त्यांनी शांत बसणार नाही असं जरांगे पाटील. बिलकुल चुकीची भूमिका नाही, कारण सरकार ज्या पद्धतीनं दुटप्पी भूमिका घेतं, एकीकडे आरक्षण देऊ म्हणतंय, ह्या 30 दिवसात देऊ म्हणतंय, 60 दिवसात देऊ म्हणतंय, सातत्यानं मुदत वाढवतंय, कशा पद्धतीने देऊ हे सुद्धा सुस्पष्ट करत नाही. मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे, मला वाटतं हे आंदोलन आता राज्यातील घराघरात पोहोचलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील जी भूमिका व्यक्त करतात मला असं वाटत नाही या भूमिकेला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. आमचं सातत्यानं एक सहकार्य आणि पाठिंबा राहत आलेला आहे.